नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्यासाठीचा जो नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे, यानुसार महाराष्ट्र शासन विधी आणि न्याय विभाग यांच्याकडून नवीन अतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. याच्याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. ते पाहू शकता, सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या कार्यालयाकरता लिपिक, टंकलेखक 5 आणि शिपाईसाठी 5 अशा एकूण 10 अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याबाबत हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे विधी व न्याय विभाग यांच्याकडून. यानुसार पाहू शकता, विधी व न्याय विभाग शासन निर्णय 18 एप्रिल 2023 अन्वये कार्यासन 8च्या अधिपत्याखालील 13 सरकारी वकील कार्यालयांच्या आस्थापनेवरील पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. सदर सुधारित आकृतीबंधानुसार सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या कार्यालयाकरता 79 नियमित पदे आणि 38 पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. माननीय उच्च न्यायालयासाठी बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीमध्ये कार्यरत झालेल्या फौजदारी न्यायालयांचे सरकारी वकिलांचे कार्यालयाचे अंतर जास्त असल्याने कर्मचाऱ्यांची बैठक व प्रकरणे ठेवण्याची व्यवस्था हे जुन्या इमारतीचं असल्याने कार्यालयाकरता अतिरिक्त 5 टंकलेखक आणि 5 शिपाई अशा एकूण 10 अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव जो आहे विधी आणि न्याय विभाग शाखा छत्रपती संभाजीनगर कार्यालयाने संदर्भ क्रमांक 3 येथील पत्रान्वये सादर केलेला होता. सदर प्रस्तावास वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला. त्या अनुषंगाने सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या कार्यालयाकरता 5 लिपिक, टंकलेखक आणि 5 शिपाई अशा एकूण 10 अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यासाठी वित्त विभाग शासन निर्णय अन्वये गठीत उपसमितीची चक्रीय पद्धतीने मान्यता प्राप्त झाली आहे. यानुसार शासन निर्णय पाहू शकता. उपसमितीने दिलेल्या मान्यतेनुसार सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या कार्यालयाकरता 5 लिपिक, टंकलेखक आणि 5 शिपाई अशा एकूण 10 अतिरिक्त कर्मचाऱ्यांची सेवा बाह्य यंत्रणे घेण्यास शासन मंजुरी देत आहे. यानुसार पाहू शकता, जे 10 नवीन पदे आहेत ती भरली जाणार आहेत आणि यासाठीचा जो नवीन जी जाहिरात आहे ती लवकरच जाहीर केली जाईल जिल्हा न्यायालय औरंगाबादसाठीची. यानुसार पाहू शकता, बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निर्मित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तर यानुसार पाहू शकता, महत्त्वाची माहिती अशी आहे की यानुसार जी लिपिक, टंकलेखकसाठी 5 एकूण आणि त्याचबरोबर शिपाई या पदासाठी एकूण 5 अशी जी 10 जागा आहेत, त्या 10 जागा लवकरच भरल्या जाणार आहेत आणि त्यासाठीचा जो अधिकृत जी जाहिरात आहे त्याचबरोबर ऑनलाईन अर्जाची प्रोसेस आहे ती लवकरच सुरू करण्यात येईल. याबद्दलची पुढची जी अपडेट असेल ती तुम्हाला आमच्या चॅनलवर नक्कीच कळेल. त्याचबरोबर याच्याबद्दलची जी पुढची जी माहिती असेल ती तुम्हाला लगेच कळवली जाईल. त्यासाठी आमचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याचबरोबर इथे पाहू शकता, भरती अपडेटसाठी आणि स्टडी मटेरियलसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.